जिंजीतल्या सततच्या लढायांनी थकलेल्या राजाराम महाराजांच्या मनात त्या दिवसात एक मंद आनंद फुलू लागला होता। कारण स्वराज्याचे दोन थोर सेनानी संताजी घोरपडे आणि सेनापती धनाजी जाधव यांनी दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर मिळवलेले पराक्रमी यश जिंजीपर्यंत पोहोचले होते। त्याच सुमारास राणी वशात ताराबाईंना एक कन्यारत्न प्राप्त झाले होते। या सर्व चांगल्या घटना घडत असतानाच एके दिवशी खुद्द प्रधान निळोपंत महाराजांच्या मलात भेटीस आले होते। ते सांगू लागले, महाराज, एक मोठी खबर आहे। महाराजांनी नुसतेच भुवया उंचावून प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा निळोपंत म्हणाले, महाराज, याचप्पा नाईक मोगलांकडे गेला कारण जुल्फिकार खानाने त्याला बादशाहकडून मोठी जहागीर मिळवून द्यायची लालूच दाखवली होती, म्हणून तो गेला असे समजले आहे। पण बहरजी घोरपडे ते नाही गेलेत महाराज। आपले घोरपडे घराणे स्वभावाने तापट असले तरी सरळ मनाचे आणि इमानी आहे। ते नाही गनिमाला मिळायचे। संताजी घोरपडे इथून रुसून गेले खरे, पण शत्रूला नाही मिळाले। ते तिथे मराठी मुलकात लढत आहेत हे आपण जाणतात। तसेच बहरजी घोरपडे जुल्फिकार खानाकडे गेले नाहीत ही पक्की खबर आहे महाराज। त्यात याचप्पा बरेच दिवसांपासून जुल्फिकार खानाच्या संपर्कात होता। जुल्फिकार खानाने त्याच्या संबंधी औरंगजेबाकडे रदबदली करून त्याला 6000 स्वारांची मनसब आणि 3 लाख उत्पन्नाची जागीर मिळवून दिलेली होती। आता याचप्पाने परस्पर केलेला कारभार समजल्याने बहरजी घोरपडे भितरून गेले असणार। सोबतीने बंड केलेला याचप्पा असा अचानक दूर गेलेला पाहून त्यांना आता काय करावे हे सुचत नसणार असा निळोपंतांचा अंदाज होता। त्यांनी तसे महाराजांसमोर मांडल्यावर महाराज म्हणाले, खरे आहे पंत, तुमचे त्यांच्याशी नेहमीच मैत्रीचे संबंध होते। तुम्हीच ते कुठे आहेत ते पाहून त्यांना गाठा। ही तशी मोलाची माणसं। काही मनमुटाव झाला, रुसून दूर गेली तरी त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करायलाच हवा। आपल्या मनातल्या विचारांना समजून घेऊन राजाराम महाराजांनी त्यासाठी मोकळेपणाने कौल दिल्यामुळे निळोपंतांना बरे वाटले। महाराजांच्या आदेशाने निळोपंत आणि प्रतिनिधी प्रल्हाद निराजी बहरजी घोरपड्यांना शोधण्यासाठी निघाले। बघता बघता अवघ्या 15 त्यांनी बहरजी घोरपड्यांना गाठले। त्यांचे एकूण घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले आणि शेवटी बहरजी घोरपडे पुन्हा स्वराज्यात परतले। एका बंडाचा शेवट झाला। संताजी घोरपडे रणांगणावर विजय मिळवत होते। सेनापती धनाजी जाधव पन्हाड्यावर चतुराई दाखवत होते आणि आता बहरजी घोरपडे परतले होते। स्वराज्यातील तडा पुन्हा भरून निघाला होता आणि मराठी शाहीतले एक बंड असे निकाली निघाल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाला होता।